एसके कुकिंग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण लाडू बनवूया तीळचे। आता मी सेम मापाने घेतले, तीळ पण तेवढीच आहे, गुळ पण तेवढाच आहे, निम्मी निम्मी। हे 500 ग्राम आहे आणि हे 500 ग्राम आहे। थोडेसे शेंगदाणे भाजायला घातलेत मी। चला आपण बघ बरोबर दिसतंय। हे बघा आपले शेंगदाणे भाजून झाले। मी आधीच टाकून दिलेले शेंगदाणे भाजायला। आता शेंगदाणे काढून घेतलेत मी। आता आपण गूळ टाकून देऊया। अरे थोडंसं घी टाकणार आहे, घी टाकायचं विसरले मी। घी टाकूया आपण। एक चमचा भरून टाकते छोटा, आणि गूळ टाकून देऊया। आता याला आपण हलवत राहूया। मी कापून घेतला आपला साधा गूळ आहे। साधा गूळ आहे, चिकीचा गूळ नाही आहे हा। तीळ भाजून घेऊया आपण थोडीशी। तीळला चांगले अशी गरम होऊ द्यायचं। अशी तडतडायला लागली की हे आपले याची साधी म्हणजे पॉलिशवाली, बिना पॉलिशवाली नाही, पॉलिशवाली आहे। पॉलिशवाला हे बघा अशी साधी तीळ आहे आपली। जी पॉलिशवाली येते ना ती पण घेऊ शकता। याला चांगलं असं खालवर करत राहायचं, भाजून घ्यायचं चांगलं। कमी गॅस ठेवायचा, फास्ट गॅसवर नाही भाजायचं आहे आपल्याला, कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आहे। हे बघा आवाज येतोय। मी गुळ टाकलाय। हिला जायचंय क्लासला, माझी भाचीला। ती बोलते पटकन लाडू बनवून घे, क्लासला जायचंय, 12वीचं वर्ष आहे तिचं वाला, म्हणून दोन्ही साईडला ठेवते मी। मला एकटीला जमत नाही ना, मग ती माझ्या सोबत असते की मग बरोबर कामं होतात आमचे। ओळायला कोणतरी पाहिजे ना, लाडू ओळायला पाहिजे, म्हणून तिला जाऊ नाही दिलं अजून। ती आता क्लासला जाणार 2 वाजता। तिला म्हटलं लाडू बनवून घेऊया आपण। हे बघा हे बघा चाळून घेते, कुटून घेऊया खलबत्त्यामध्ये। आता ही तीळ आपली गरम झाली आहे, छान भाजून झाली आहे। आता आपण हे याच्यात टाकून देऊया। मिक्स करूया। याच्यात आपल्याला इलायची पावडर टाकायची आहे। इलायची पावडर टाकते, जायफळ टाकते, किसून घेते। मिक्स करूया आता। गॅस बारीक ठेवायचा। आता हे शेंगदाणे वाटलेत मी असे जाडे मोठे
टाकले ते पण मिक्स करून देते. आपले लाडू तयार झालेत आता, म्हणजे मिश्रण तयार झाले. छान असं मिक्स झालंय हे बघा. हिला कॉलेजला जायला टाइम होतो माझी भाचीला, म्हणून घाई करते मी. तिला जेवायचं पण आहे, रेसिपी पण दाखवायचे, सगळी घाई आहे आमची. आता आपण आहे ना ताटामध्ये आहे ना लागता लागता घेऊया, बाकीचे इथेच ठेवूया गरम राहील म्हणून. एका भांड्यामध्ये काढून घेते. आता हे बघा मी एका भांड्यामध्ये काढून बाहेर बसले. किचनमध्ये लय गरमी होते. थोडंसं पाण्याचा हात घेते मी. थोडा पाण्याचा गरम लागणार ना ते, म्हणून थोडं ओला हात करते. आणि आपण अशी गोळा घेऊया, जेवढा बनवायचा आहे त्या हिशोबानं. छोटे मोठे जसे बनवायचे तसे. मध्ये मध्ये लावायचा पाण्याचा हात, म्हणजे गरम लागत नाही. आपला लाडू रेडी झालाय. हे बघा, अजून गरम आहे तो. हा हा, लाडू तयार झालेत. हे बघा, चेकीचा तार दिसतोय की नाही गुळामध्ये, तेव्हा तो लाडू मस्त लागतो. तुम्हाला नक्कीच आवडणार. तुम्ही पण बनवा असेच बघून. हॅपी संक्रांत तुम्हाला. हॅपी संक्रांत. सगळं खुशाल मंगल चांगलं वर्ष जावं तुमचं. थँक्यू.